तर म्हणाले बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब आंबेडकर का? हो म्हणाले. माझे बाबा असता रक्ताचा बाबा तर पलत आला. तुम्ही रहित्याचे बाबा माझं पुसले तू मला रणकाव केलेली आहे. बाबासाहेब एक वाक्य म्हणाले, बोरी मला लेख नाही तुम्हाला लेखी सत्य. त्सुनामी लाटा कधी आल्या? 2005ला आले. आणि त्यांनी जापनीजमध्ये ट्रान्सलेट केलं आणि त्याचं घरच वसवलं. मराठी साहित्याचं हे वैभव आहे की मराठी साहित्यामध्ये सोनबासारखी कादंबरी निर्माण होते. की मला हे काय योग्य वाटत नाही. 7 वर्ष हा माणूस उपाशी पोटी कसा काय राहू शकतो. ही माणसं आयुष्यभर समाजासाठी झटली पण 2 दिवस पण कोणी रडलं नाही. सोनबासारखी ही जगप्रसिद्ध कादंबरी, जी कादंबरी मॉरिशियस पासून जपान पासून अशा वेगवेगळ्या देशांमध्ये देखील भ्रमण करून आलेली आहे. तुमच्या पुस्तकात रडले हा रडवणारा कोण माणूस म्हणून मी तुम्हाला भेटायला बोललो. तो शेवटी म्हणतोच पण की बाबा सगळ्यात आधी आम्ही आणेन पण तुम्ही त्या नदीतलं पाणी प्यायला तरी या ना. पुन्हा तुला सांगतोय याच्यापेक्षा उत्कृष्ट काय लिहित असेल तरच लिही, अन्यथा तू एकच ही कादंबरी ठेव. आयुष्यभर तुला सोनबाकार म्हणून म्हणतील. नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत विचार आणि संस्कृतीचा मंच या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. आज आपल्या संवादाचे पाहुणे आहेत सोनबाकार रमाकांत जाधव. सोनबा ही कादंबरी फार प्रसिद्ध कादंबरी 1999 पासून आज तागायत 26 वर्षात 5 वेळा प्रकाशित झाली. म्हणजे त्याची 5वी आवृत्ती आता आपल्याकडे केतकी प्रकाशनाने प्रकाशित केली. केतकी प्रकाशन प्रकाशित सोनबा 5वी आवृत्ती या कादंबरीवरील आपले संवाद, कादंबरीतील काही महत्त्वाच्या गोष्टी नव्याने आपल्या समोर आम्ही घेऊन येत आहोत. प्रसिद्ध कादंबरीकार रमाकांत जाधव यांची ओळख ही फार विस्तृत अशी ओळख आहे. मराठी साहित्य विश्वात रमाकांत जाधव यांचे विपुल साहित्य प्रकाशित आहे. मॉरिशियस एक संवाद, धुक्यात हरवलेली माणसे आणि सोनबा सारखी ही जगप्रसिद्ध कादंबरी, जी कादंबरी मॉरिशियस पासून जपान पासून अशा वेगवेगळ्या देशांमध्ये देखील भ्रमण करून आलेली आहे. ही कादंबरी आपल्याला का महामानवाची आणि त्याच्या अनुयायाची असलेली जी काही नातं आहे, जे घनिष्ठ नातं आहे, जे जगाच्या पाठीवर क्वचितच पाहायला मिळतं, ते नातं ही कादंबरी आपल्यासमोर ठेवते. ह्या ऐतिहासिक कादंबरीच्या संवादामध्ये आपला पुन्हा मी स्वागत करतो आणि आदरणीय रमाकांत जाधव यांच्या संवादाला सुरुवात करतो. सोनबा ही कादंबरी म्हणजे मी ML असताना वाचली. माझ्या म्हणजे कादंबरी वाचताना कादंबरीबद्दलची एक थोडक्यात माहिती जशी असते आपल्याला स्टोरीच्या मार्फत, एखाद्या गोष्टीच्या मार्फत, तसं अभिजन वर्गामध्ये जसं चिवताऊ आऊची गोष्ट आहे, वाघोबा आणि म्हातारीची गोष्ट आहे, तशी आंबेडकरी समाजामध्ये सोनबाप्रतीची जी माहिती आहे किंवा गोष्ट जी लोकांना माहिती आहे त्याबद्दलची आंबेडकरांची आणि सोनबा या त्यांच्या म्हणजे आपण त्याला अनुयायी म्हणतो, त्या अनुयायी बद्दलची जी माहिती लोकांमध्ये आहे, तर त्या विषयाला घेऊन म्हणजे 1999 पासून 2025 पर्यंत ह्या 26 वर्षात त्याच्या 5 आवृत्त्या येतात. त्याही विक्रमी आवृत्त्या येतात. मग त्या कादंबरीचं कथानक तुम्हाला कसं सापडलं आणि मग ते कथानकातून तुम्ही ती कादंबरी ती कशी काय तुम्हाला संकल्पना सुचली आणि मग तुम्ही त्याची कशी काय मांडणी केलीत? आता तुम्हाला सांगतो, माझे वडील मिलिटरीत होते. मिलिटरीमधून रिटायर झाल्यानंतर ते टाइम ड्रायव्हर म्हणून BSTत नोकरीला आले आणि आम्ही कोलाव्याला राहत होतो. त्यावेळेला गोविंद माशेलकर, नवनीत खरे, श्रीधर ओवाळ
अशी सगळी शायरी मंडळी आहे ना आमच्याकडे यायची. चर्चाकार होते. जलसे सगळे. आंबेडकरचे पण ही 3 माणसं आमच्या बापूंनी वडिलांना बापूजी म्हणायचं तर बापूजींच्या फार जवळचे. आणि मग बापूजी ज्या वेळेला ही मंडळी यायची ते बापूजी आमचे छानपैकी चहा, त्यांना नाश्ता वगैरे, आणि सोनबावर ते विशेष करून भार द्यायचे की ह्या सोनबाचं काय करायचं, की ह्याला कोण प्रकाशित आणेल. पण सोनबावर त्यावेळेला चोपडे गुरुजींनी कथा लिहिल्या होते. पण झालं असं की कोकणातल्या लोकांपर्यंत चोपडे गुरुजींचे काही कुठे गाठभेट झाली नव्हती. त्या दरम्यान चोपडे गुरुजी ह्या जगात नव्हते. पण ते सगळं कथानक मी 7वी-8वी पासून ऐकत होतो. आणि मी बोर्डिंगला शिकत असताना एक मेच्या काहीतरी सांगतो तुम्हाला, 65-66 साली मी बोर्डिंगवरनं घरी आलो होतो. तर पुन्हा विषय निघाला. त्यावेळेला मी बापूजींना म्हणालो की मला हे काय योग्य वाटत नाही. 7 वर्ष हा माणूस उपाशी पोटी कसा काय राहू शकतो. बरोबर आहे. आणि आमचे बापूजी एकदम गरम झाले, म्हणजे अगदी रागावले. तर म्हणे नालायका तुला शिकवते कशासाठी म्हणाले, शोध ना म्हणाले. पुढे मागे तुला काय असं वाटलं की जर सोनबाचे काय कुठे ते त्याचं जन्मस्थळ कुठे बसवता, पनवेलचा नाका, तो मूळचा कुठला, ह्या गोष्टी तर तू शोध घे. बरोबर. आणि मग काय झालं की मी 11वी त्यावेळेला होतं. 11वी नंतर मग मी कॉलेजला गेलो. आणि कुलाबा म्हणजे वडील माझे 70 सालीच रिटायर झाले, ते गावाला गेले. आणि ती सगळी वहीमध्ये मी टिप्पण्या जी लिहिलेली होती ना ती माझ्याकडे तशीच होती. त्यानंतर मी फिल्म इंडस्ट्रीत होतो, टुरिझममध्ये होतो, मनमोहन देसाईकडे होतो. आणि ती डायरी मी शोधत होतो, काही जुन्या मंडळींना विचारत होतो. आणि 78 साली मी जेव्हा डोंबिवलीत राहायला गेलो तेव्हा भाऊसाहेब अडसूळ म्हणून, ज्यांनी तुम्हाला माहिती असेल ते अत्रेंच्या मराठी वर्तमानपत्रात होते. आणि त्यावेळेला बाबासाहेबांची जी अंत्ययात्रा ज्यावेळेला 1956 साली निघाले त्यांच्या राजगृहावरनं चैत्यभूमीपर्यंत, त्यावेळेला ते सगळं संकलन भाऊसाहेब अडसूळांनी केलं. बरोबर. आणि त्यांचं पुस्तक पण निघालं, दलितांचे बाबा. ते एकदम माझ्या घरी डोंबिवलीला आलं. फार प्रसिद्ध पुस्तक आहे. हो, दलितांचे बाबा. ते माझ्याकडे एक दिवस आले आणि मी ते सगळं बाळ घेऊन बसलो होतो सोनबाचं. अरे वा. आणि सहज भाऊसाहेबांना विचारलं, भाऊसाहेब तुमच्या पिढीला सोनबा माहिती? हो म्हणाले, आम्हाला माहिती आहे, माझ्याकडे आहे म्हणाले त्याचं काही लिखाण सगळं. क्या बात आहे. आणि ते मला आणून दिलं आणि चोपडे गुरुजींचं कथागीता आणून दिले बरोबर पाहण्यासाठी. क्या बात आहे. आणि मी ती वाचली सगळी. वाचल्यानंतर मला असं वाटलं की हे सगळं ठीक आहे, पण सोनबा कुठल्या गावचा? बरं, तिथे चोपडे गुरुजींनी फक्त कुडतुडी लिहिलं होतं, पण कुडतुडी कुठे आहे? सातारामध्ये आहे, रायगडमध्ये आहे. आणि त्याचा मी शोध घेत बसलो. पण सोनबाचं कुडतुडी मला काही गाव सापडेना. मी सुरुवात केली होती की बघूया हे सगळं एकूण त्या कथागीतावर काय करता येईल. आणि सोनबा हे लिहिलं जातं, पण त्याच्या आधी घडलं पण जातं. आणि हा करिश्मा आहे. करिश्मा असा आहे मित्रा, तुम्हाला सांगतो की सॉक्रेटिस पासून की अगदी मार्टिन लुथर, तर अगदी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, किंवा मग सावित्रीबाई फुले, किंवा मग बाबासाहेबांपर्यंत असा जर विचार केला तर ही माणसं आयुष्यभर समाजासाठी झटली, पण 2 दिवस पण कोणी रडलं नाही. आता छत्रपतींच्या रायगडावर कदाचित एक दुखवटा 12 दिवस पाळला असेल. नेहरूंच्या वेळेला केंद्र. पण मला आजही प्रश्न पडतो की हा 7 वर्ष माणूस एकनिष्ठेने हा कसा व्याकुळ होतो, हे मानवी रसायन कळणं फार कठीण आहे. आणि त्यातून मी शोध घेत बसलो, मला काही सापडलं काय, पण कुडतुडी मला काही सापडेना.
तर आमच्याकडे एक पुलेकर गुरुजी म्हणून होते हा. काळिंगाला. अच्छा. तर गुरुजींना मी विचारलं सर, कारण ते मी आमच्या गावाकडे शाळेला मी मदत करायचो, थोड्या मोठ्यांची पुस्तकं, त्याच्यानंतर घड्याळ असं किंवा रंगरंगोटी शाळेत. तर मी माझ्या गावचा एकमेव पदवीधर पाहिला. अरे वा. तर त्यामुळे ते मी किती गोष्ट आहे ही गोष्ट सांगतो, एक सांगतो, एक 70च्या दरम्यान. 70. तर मी त्या गुरुजींना विचारलं, गुरुजी म्हटलं तुमचं पहिलं पोस्टिंग कुठे झालं? ते म्हणाले की म्हसळ्याला आहे ना एक गाव आहे आणि ते डोंगराळ गाव आहे, पण तिथे मुलं फक्त 3च मुलं त्या शाळेमध्ये यायचे. पण मग गावाचं नाव काय? ते कुडतोडी. मी लगेच त्यांच्या पायाला हात लावला. म्हटलं कुडतोडी? हो तिथे हो म्हणाल, तिथे 2 घरं आहेत एलवेंची. एलवेंची घरं आहे. आणि मी लगेच त्यांना म्हणालो आपण सोनबाई. काय बात आहे सर. आणि मग तो गाव मला सापडला. मग ती सगळी पात्र, त्यांचं एकूण संगणमत, त्यांचं नातं, त्यांचं डायलॉग अशी सुरुवात केली. आणि ते लिहित असं माझ्या डोळ्यात नासू यायचे. तर सांगायचं असं मित्रा की सोनबा हा घडावा लागतो किंवा एक करिश्मा आहे हे सगळं नैसर्गिक प्रक्रियेमध्ये. आणि सोनबा मला तो भावला. बरं, मी त्यावेळेला कथा लिहित होतो किंवा वर्तमानपत्रात लेख लिहित होतो, पण कादंबरी हा पहिला माझा कलाकृती. मग मी जवळजवळ 10 श्रीनाथ पेन्शन पासून अगदी शना नवरे आणि मग सगळ्या ह्या ज्याने कादंबऱ्या लिहिल्या त्या सगळ्या लोकांचा शोध घेऊन मी कादंबरीला वाचायला लागलो. कादंबरी असायला कशी पाहिजे, मग माझ्या अंगाने ती लिहिली मी. आणि लिहित असताना म्हणजे माझी आजी 102 वर्ष जगलेली होती. मी तिच्यावर कविता पण लिहिली होती. आणि तीच खेड्यातली असल्यामुळं तिची सगळी भाषा ती त्या वातावरणात कशी जमेल, ते डायलॉग कसे असतील, ती मातीतली भाषा सोनबाच्या तोंडून यायला पाहिजे. त्याचे सगळे चुलते, म्हणजे त्याची बायको, त्याची वहिनी, त्याचे वडील, ह्यांच्या तोंडातून ती आमच्या मशाळकडे जी भाषा बोलली जाते, बेसावनं बरं वाटला खुश झालं, मांगारणीला आणली नाही, तर ही भाषा मॉरिशसमध्ये बोलली जाते. अरे वा. कारण मॉरिशसला 1856 आपल्या कोकणातले लोक गेले, लासगाववरून असे आणले आणि मुंबईच्या बंदरात बोटीने ते गेले. आणि मग मला कळलं की ह्या भाषेत जोर आहे. आणि मग ते लिहायला घेतले. आणि ती जवळजवळ मग मी त्या दरम्यान मॉरिशसला होतो, मी ते घेऊन जायचो बाळ आणि टेप करायचो की सखुबाईची भाषा कशी असेल, ते डायलॉग कसा असेल, काय रिसर्च. आणि मग मी काय केलं, ती 95ला पूर्ण केली कादंबरी. म्हणजे 70 ते 15 वर्षाचा काळ. ते सहजासहजी नाही जमलं. आणि मला मग असं वाटलं की ती भाषा अशी आहे दोस्ता, की ज्यावेळेला सोनबा तिथे ज्याला काय म्हणतो नवज्वराने मरतो तो, कारण दिवसभर रात्रभर तो पावसामध्ये असतो. तर तो मी शोध घेतला की ती सखू त्यावेळेला बाबासाहेबांना भेटली असेल का. बरं, पनवेलचे लोक सगळे मिलिटरीमधले ते सगळे तिथून स्कॅटर्ड झालेले. पूर्वी मिलिटरी कॅम्प होता पनवेलला. बरं, पनवेलचे लोक म्हणायला लागले की पाणी पिण्यासाठी बाबासाहेब येऊच शकत नाही, कारण आमची तिथे कॉलनी आहे. मग पुन्हा शोध घेतला तेव्हा मला असं कळलं की बाबासाहेबांना आहे ना अशी ज्याला क्रिस्पी भजी, म्हणजे आपण काय म्हणतो कुरकुरीत भजी, हे त्यांचं वीक पॉईंट होतं. बाबासाहेबांचे 2 वीक पॉईंट होते. एक, कोणाच्या खिशात जर चांगला पेन मिळाला ते पेन घ्यायचे आणि आपलं पेन त्याला जायचे. आणि बाबासाहेबांचं पेन ठेवायला त्यांना हे असं म्हणजे काय म्हणतो हुशारी वाटायची. हुशारी म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानेमानेचं पेन माझ्या खिशात ठेवलेलं आहे. मग माझं पेन जरी त्याच्यापेक्षा कॉचलेलं, बाबासाहेबांना या 2 गोष्टीची भावना, एक भजी खाणं आणि पेन. तर झालं असं
की म्हटलं नाही, नुसतं पाणी पिण्यासाठी बाबासाहेब जाऊच शकत नाही. बरोबर. तर मग काय होतं, मग ते सगळं वाचत असताना मला असं कळलं की बाबासाहेब पुण्याला निघाले होते 1939च्या उन्हाळ्यामध्ये. आणि बाबासाहेब स्नेही होते, ते निवडणुकीला पण ठाण्यावरनं उभे राहिले होते, ॲडव्होकेट गडकरी. त्यांचं आता पहिलं नाव मला आठवत नाही. त्यामुळे बाबासाहेब पण पुण्याला जाऊ, आणि बाबासाहेबांबरोबर ते नेहमी असायचे. तर बाबासाहेब म्हणाले की अरे, मी असं ऐकलं की पनवेलच्या नाक्यावर कुठेतरी भजी मिळते, तू मला ची आठवण कर. क्या बात आहे. तर म्हणाले बाबासाहेब, तुम्ही काय काळजी करू नका, तिथे बरेचसे लोक आजूबाजूच्या परिसरातले पुण्याला जाणारे सगळे लोक तिथे भजी खायला येतात. बाबासाहेब तिथे भजी खायला गेले, गाडी उभी केली, आणि झाली असं की गडकरी साहेबांना मोठा अभिमान वाटला, माझ्या गाडीत बाबासाहेब आहेत म्हणून. ते त्या हॉटेलवाल्याला अगदी जवळ गेले, ते माझ्या गाडीत बाबासाहेब बसलेले आहेत, छानपैकी भजी आणि स्वच्छ ग्लासात पाणी, आणि त्याच्यानंतर स्पेशल चहा. तर म्हणाले, बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब आंबेडकर का? हो म्हणाले. त्या नतदस्त माणसाला म्हणाले, भजी काय, गटारातलं पाणी पण मिळणार. आणि तिथे हा सोनबा कुडतुळीचा हॉटेल ना, तो हॉटेल तोडून जे सरपणासाठी सगळ्या हॉटेलला तो प्रोव्हाइड करायचा, म्हणजे सप्लाय करायचा. त्याने ते ऐकलं. 1927 पासून तो बाबासाहेबांना कधी बघेन, जवळून बघेन किंवा लांबून बघेन, तो बाबासाहेबांची भाषणं ऐकेन, असा त्याला तो ध्यास लागला. तुम्हाला बाबासाहेब त्याला दिसले ते अपमानित, आणि बाबासाहेब रडतायत. इजात व्यवस्था त्यांना दिसली ना. आणि तो ज्या वेळेला त्याच्या वस्तीवर गेला, आणि वस्तीवर गेल्यानंतर तो गडावर पाणी घेऊन आला, आणि बाबासाहेब निघून गेले. मग मोठा तिथे हा साधारण काळ 1939 हां, आणि तो 46 पर्यंत असा बसला. बापरे. आता मी मध्ये शोध घेतला की मग तोपर्यंत बाबासाहेबांना कळलं कसं नाही. करायला आता हवं, कळलं, बरोबर. पण मीनवाईल तो ह्या 7 वर्षात आहे ना, वेडा झाला होता. तो काव्य वाचना करायचा, काव्य करायचा त्याच्या भाषेत, आणि याची कैफियत कशी घेऊन जायची. कारण बाबासाहेबांसाठी असे कितीतरी वेळे झालेले लोक होते. हो ना, हो ना. आणि मग त्यावेळी ते भातणकर होते, राव बहादूर भातणकर म्हणून, ते ब्रिटिश काळातले न्यायनिवाडे करणार, त्यांचं नातं होतं तिथे, तेव्हा ते आमदार होते. तर त्यालाही प्रश्न पडला की बाबासाहेबांना कसं काय सांगायचं. आणि शेवटी ह्या सगळ्या सांगणार कसं. मग ते सखू म्हणते की मला तरी घेऊन जा, किंवा निरोप तरी पाठवा. माझं कुंकू म्हणाले आता काय राहणार नाही. आणि त्याने स्पष्टपणे सांगितलं की तू मोळ्याविक, मी अजिबात मजुरी आणणार नाही, आणि ह्या माझ्या बाबांचा अपमान मी सहन करणार नाही. बाबा माझ्या मडक्यातनं पाणी पितील तेव्हाच मी पुन्हा मोलमजुरी जाणार. ह्याच्यात एक 7 वर्ष निघून गेले. आणि मग मला असं प्रश्न पडला, अरे असं सोनं मला सापडलेलं आहे, त्या सोन्याचं काय करता येईल आपल्याला, काय करता येईल. आणि हे जर कोणी लिहिलं नाही ते असं त्या हवेत उडून जाईल. आणि मी त्या परिसरात पण असल्यामुळं मला हे म्हणायचं आहे की 1970 ते 1995 हा 25 वर्षाचा कालावधी तुम्ही जो रिसर्च केलात, रिसर्च करण्यापेक्षा मला स्वप्नच पडायचं नाही का की ह्याच्यावर यायला पाहिजे. तुम्ही ध्येयवाद तो जगलात तुम्ही. ते का रात्रीत नाही घडलेला आहे. नाही अजिबात. म्हणजे मी विद्यार्थी, म्हणजे 65 पासून मी 8वीला होतो, 70ला 11वी झालो, तिथपासून ऐकत होतो. बापरे. पण पेपरवर करायला घेतलं ते 78. ही तपश्चर्या आहे. तर एक कसं आहे, मी पुन्हा विचार करतो, अरे नाही, हे आपल्याला सापडलेलं आहे ना, त्याचं ध्यासाने त्याचं सोनं करायचं, आपलं सोनं करायचं, आणि जगासमोर आणायचं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, मित्रा, बाबासाहेब ज्या वेळेला येतात भेटायला येतात, पण परमेश्वर लोक म्हणाले ते आलेच नाही. पण म्हटलं बाबासाहेब तसं करणार नाही, आणि कादंबरी आहे. आणि मग मला असं कळलं, चोपडे गुरुजी तर नव्हते, चोपडे गुरुजींचा दुसरा एक नातू होता,
ज्यांनी 12 खंड लिहिले त्या बाई कोण, शिवाजी मंदिरला राहत होत्या, त्यांची एक सून एअर हॉस्टेस होती. सांगतो तुम्हाला, 12 खंड लिहिले. त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या म्हणाल्या की ही खरी गोष्ट आहे आणि बाबासाहेब तिथे गेलेले आहेत आणि त्या सोनबाच्या पत्नीला भेटलेले आहेत आणि मी तुला ग्वाही देतो. ती त्या बाई म्हणाल्या, ज्यांनी 12 खंड लिहिले बघा, आता मला नाव पटकन आलं नाही ते, एनिवे आठवेल ते, या चर्चेमध्ये आठवेल. तर म्हणे खरी गोष्ट बाबासाहेब भेटलेलं. मग बाबासाहेब गेले असतील कसे असा मी हे केलं. मग त्यांनी काय केलं, जे राव बहादूर भातरकर त्यांच्या घराण्यातल्या सगळ्या लोकांना बोलवलं लगेच, या मुंबई लगेच या. आणि कालच घटना घडून गेली ती. आणि बाबासाहेब त्यावेळेला अनायासे मुंबईत होते आणि ते सगळे ट्रूपच्या ट्रूप निघाले पनवेलला आणि तिथे सगळे लोक रडत होते. खापरं पडलेले होते, सोनबाचे कपडे, मुंडाचा. आणि सोनबाच्या पत्नीला कुणकुण लागले की बाबासाहेब मला भेटायला येतात. पण ती फार उत्पतलेली असते. कारण ती म्हणाली की माझा खरा बाप असताना तर लगेच पळत पळत आला असता, हा रयतेचा बाप आहे, मला काय हे देणार आहे म्हणाले. नाही म्हणाला, असं बोलू नको. पनवेलच्या सगळ्या लोकांनी तिच्या पाया पडले. अरे त्या थोर माणसाचा अपमान नको करू. नाही म्हणा की जाऊ दे. मग बाबासाहेब वस्तीवर येतात आणि बाबासाहेब चौकशी करतात, अरे सोनबाची पत्नी कुठे आहे? म्हणाल सको तिथे बसली. म्हणाले ते, तुम्ही माझे बाबा असता, रक्ताचा बाबा, पळत आला असता. तुम्ही रयतेचे बाबा, तुमच्याकडे कितीतरी माणसं आहेत, ती माझी काय दखल घेत? आणि बाबा कुंकू माझं पुसले, तुम्ही मला रणकाव केलेले आहे. रणकाव म्हणजे विधवा केले, बरोबर. तुम्ही मला रणकाव केलेले आहे. माझा नवरा म्हणाले सकाळपासनं तिथे पाणी घेऊन बसत होता, रडत होता, काळजी करत होता. माझ्या मुलाकडे लक्ष दिलं नाही, माझ्याकडे लक्ष. आम्ही उपाशी पोटी 7 वर्ष कसे बसलो असेल, कल्पना करा. बाबासाहेब पण बोल चाले. बाबासाहेब एक वाक्य म्हणाले, बोरी मला लेख नाही, तुम्हाला लेखीसारखेच. तिथे की सखूबाई कोलप झाले आणि पायाला हात लावला. बोलतात, मी ह्याच्यासाठी जबाबदार आहे, तुला विधवा मी केलेले बाळ. आणि हे सगळं लिहित असताना हे म्हटलं ना, ही कादंबरी आहे ना, ती जायला पाहिजे. आणि आता कल्पनेच्या भरारी मी असं केलेलं आहे की बाबासाहेब उठले असतील ना त्यावेळेला, की बाबा सगळं मग भातरकरांना सांगितले, ह्या मुलाचं शाळा आपण करायची, ही आता मोळ्या विकणार नाही, हे मोळ्या विकणार नाही आणि हिचं सगळी आर्थिक जबाबदारी घेणार. आणि म्हणाले की आता मी निघतो, मला कोणाला जायचंय. नाही म्हणाले, त्याचे एक मडकं तिचं पडलं तरी त्याने 2 मडकी ठेवलेली होती. एक वाळ्यात घालायचा आणि एक तिथे तो घेऊन जायचा. त्या मृत्यूच्या सगळ्या गडबडीत प्रेम, निस्सीम प्रेम. नाही तर ह्या मडक्यात बाबासाहेब पाणी द्या. बाबासाहेब पाणी द्यायला. आता झालं असं, तो जो सोनबाचा मुलगा होता त्याला सांगितलं, बाबासाहेब पंचा पायाला वगैरे हात लाव. त्याच्या हात हे छोटं मडकं होतं. बाबासाहेब बसले गाडीमध्ये, गाडी सुरू झाली. त्या मुलाने पण मडकं बाबासाहेबांच्या मांडीवर ठेवलं. अरे म्हणाले, लेके आता मी हे पाणी प्यायलो, मला आता पाण्याची गरज नाही. ती काय म्हणाली त्या भाषेत, बाबासाहेब परवासाला निघालो, तुम्हाला पुन्हा तिथे ताण लागेल, तिथे काय एक बाईला तुम्ही रणकाव कराल. मुकेट्याने हे घडा घेऊन जा. आणि लेकीने दिलेला घडा
हॅलो बाबासाहेब, त्या मांडीवर मडका ठेवतात आणि मडक्यावर हात फिरवतात आणि एक अनाडी मुलीला केवढी म्हणजे केवढी हुशार आहे. आणि अशी सगळी ती घटना मी लिहित असताना मी म्हटलं नाही, ही जगभर जायला पाहिजे. आणि त्या दरम्यान इदिकी इशिदा माझा जो मित्र होता तो जपानला घेऊन गेले ते कादंबरी. आणि झालं असं, सुनामी लाटा कधी आल्या 2005ला आले बरोबर. आणि त्याने जापनीजमध्ये ट्रान्सलेट केलं आणि त्याचं घरच वॉशआउट झालं. अगदी खेळण्यातली कार आणि खेळण्यातली अशा गाड्या वाहून जातात तसं ते जपान वाहून गेलं. माझं ट्रान्सलेशन म्हणून नाही. आज मी जपानला असतो. जपानला मी 2 वर्ष गेलो आणि त्याने माझी सगळी व्यवस्था केली होती. असं सगळे कथानक कुठल्याही लेखकाला सापडलं ना तर तो कसा सोडणार? मी तरी का सोडणार? नाही सोडणार. मराठी साहित्याचं हे वैभव आहे की मराठी साहित्यामध्ये सोनबासारखी कादंबरी निर्माण होते आणि एका अन्वयाचं आपल्या लोकनेत्याविषयी जो इथला महामानव आहे त्या महामानवाविषयी असलेलं प्रेम आणि महामानवाची जात जेव्हा विचारली जाते, म्हणजे आता 1939 आणि 1946 म्हणजे बाबासाहेबांचा हा संसदेकडे आणि देशपातळीवरचा मोठा प्रवास, म्हणजे भारतीय राजकारण चळवळीचं उठतं ते त्या पिरियड मध्ये त्यांचं सगळं ते योगदान होतं. भारतीय राजकारणात बाबासाहेबांना एक मोठं स्थान घडलेली पुन्हा घटना ना ही साधी गोष्ट नाही. पण एक कसं आहे की आजही त्याची मी कुळावळ दिलेली आहे. आजही आंबेडकर सोनबाची कुळावळ, आजही आंबेडकरी समाजातले लोक आजही आताही 5वी आवृत्ती येऊन हे कल्पित तमाशे. 6 डिसेंबरच्या दिवशी आपण ज्या वेळेला प्रकाशित केली कादंबरी, गेल्या वर्षीच काही वाया गेलेले विद्वान, आता मी इमोशनल मधनं बाहेर आलं, वाया गेलेले विद्वान ते त्या स्टॉलवर आले नाहीत. अगदी आले नाहीत. मी त्यांना सन्मानाने बोलवलं होतं. तेवढ्या काय कल्पित हे साहित्य त्यांनी लिहिलं, कशाला जायचं होतं ते. मी त्यांची नोंद घेणार आहे आणि घेणार म्हणजे काय, बनियनपासून नोट घेणार आहे. ते बनियन चड्डी इथपासून हे जरी आलं तुमच्या रेकॉर्डवर तरी चालेल, हरकत नाही. तर 1970 पासून ते 1995 पर्यंतचा रमाकांत जाधव यांचा सोनबा या कादंबरीसाठी असलेला अविरत ध्यासपूर्ण असा प्रवास आणि मग कादंबरीची निर्मिती, त्यासाठी त्या कादंबरीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपर्यंत पोचण्याची धडपड आणि त्यासाठी केलेले परिश्रम, ह्या सगळ्या गोष्टी, आणि मग ती कादंबरी निर्मिती होत असताना त्या कादंबरी जगलेला हा माणूस आहे, हा लेखक कादंबरी जगलेला आहे. आणि मग कादंबरीतले ते जे क्षण आहेत जे अतिशय भावनिक असे, एखाद्या लोकनेत्याचं आणि अनुयायाचं काय नातं असू शकतं हे सांगणारे क्षण, आणि त्यातून मग आपण जे काही विवळतोय, आणि हे जे विवळणे ते एक असं कुठल्या व्यक्तीच्या वाट्याला येईल की नाही किंवा आलं असेल की नाही त्याबद्दलचं आपण आता बऱ्याचशा गोष्टी आपण याची इथे मांडणार आहोत या चर्चेमध्ये, संवादामध्ये. रमाकांत सर, तुम्हाला मी एक प्रश्न आवर्जून विचारेन की कादंबरी येते, साहित्य विश्वात प्रसिद्ध होते 1999 पासून ते अलीकडे आता 2024 पर्यंत, 25 पकडूया आपण, ह्या 26 वर्षात कादंबरीवरती तुमच्या 5 आवृत्त्या आल्या कादंबरीच्या. तुम्हाला अनेकांची पत्रे आली असती आणि ती पत्रे वेगवेगळ्या माध्यमातून आली असती, वेगवेगळ्या पद्धतीने आली असती, पण ती पत्र जेव्हा तुमच्याकडे आली तेव्हा तुम्हाला कोणी आवर्जून घरी बोलवलं का, किंवा तुम्हाला पत्राच्या मार्फत तुमच्यावरती तुमचे काय अनुभव आहेत पत्रांचे? एक मला ज्यांचा उल्लेख करायचा श्रीना पेन्शन, तुंबाडचे खोत, गारंबीचा बापू वगैरे, त्या टिळकांवर त्यांनी कादंबरी ते हयात असताना ते लिहित होते, त्यावेळेला मी त्यांना गेलो होतो भेटायला.
कादंबरी 99 प्रकाशित 2002ची गोष्ट. एकदा मला एका स्त्रीचा फोन आला की तुम्हाला आजच्या आज अण्णाने बोलवलंय. म्हटलं कोण अण्णा? श्रीना पेन्शन आहे तुम्हाला बोलवलंय. आपण कोण? मी उचललंय. म्हटलं आज तर मला येता येणार नाही, मग उद्या आलात तर तुम्ही संध्याकाळी या. आणि माहीमला तर राहतात. मी गेलो त्यांच्याकडे. संध्याकाळची वेळ होती. छानपैकी कोकणी अशी ते चड्डी बनियान आणि पानात सगळे ते लावत होते. तंबाखू तुपारी. मग तुम्हाला छानपैकी मराठी साहित्यातला एवढा मातब्बर नाही कादंबरी. गेलो. सुनबाई म्हणाला की या, म्हणाला अण्णा बसलेले आहेत. ते असे पानं मस्त काही लावत होते. वयस. तर मला म्हणे बाजूला बस, मला ऐकायला कमी येतं, ह्या कानाने ऐकायला येतं. पायाला हात लावला. पोरा म्हणाल तुला बोलवलंय. पोरा बोललो. म्हटलं चालेल. कोकणात पोरा म्हणतात आपल्याकडे म्हणतात. अरे तू मला अस्वस्थ केलं. मी रात्रभर झोपलो नाही. आणि पुढे कादंबरी नाही लिहिलीस तर सोनबाई एकच तू ठेव. तेवढं सशक्तपणा तुझ्याकडे आहे का लिहिण्यासारखं? मी अण्णाकडे बघत बसलो. आणि बघ, 25,000 रुपये चेक तुला आता मी तयार करून ठेवलंय. सोनबाचा कुठे चौथ्याला उभा राहत असतील तर हे तुझ्याकडे आधी जेवण ठेव. मी म्हटलं अण्णा हे तुमच्याकडे ठेवा पैसे. मी जेव्हा सोनबाचं कुठेतरी स्मारक उभारेन तेव्हा मी तो घेऊ. आजही चेक तसाच आहे. अरे बापरे. ही गोष्ट 2002 पासून. मला म्हणाले तो आता पुढे काय लिहिणार आहेस? म्हटलं अण्णा एक धोक्यात हरवली माणसं म्हणून व्यक्तिचित्रण लिहिलेले आहेत. म्हणाले पहिलं प्रकरण. म्हटलं राव बहादूर भातणकर. भातणकर पूर्वी म्हटलं ते ब्रिटिश काळात एक अधिकारी होते. कारण त्यावेळेला महार बटालियनचे लोक भारी भारी सुभेदारपर्यंत जायचे. सुभेदारानंतर एक पोस्ट होती ऑफिसर. आणि ब्रिटिश लोकांनी त्यांना न्यायनिवाडा करायला ठेवलं होतं. आणि त्यांची दखल बाळासाहेब ठाकरेंचे वडील जे आहेत प्रफुल्ल ठाकरे त्यांच्या एकूण वाङ्मयामध्ये त्यांचा उल्लेख आलेला दिसतो. आणि छानपैकी ते हॅट घालायचे आणि सकाळी 5 वाजता उठून महारवाडा सगळा स्वच्छ करायचे. आणि त्यांना त्या काळात 250 रुपये पेन्शन होतं. म्हणजे आत्ताचे 25 लाख रुपये झाले. आणि ते भातणकर त्यावेळेस चांदीच्या ताटात जेवत होते. एकूण भारतामध्ये दलित लोक चांदीच्या ताटात जेवत होते. एकतर भीमाईचे वडील मुरबाडकर आणि असे सगळे शोधलेत मी कॅरेक्टर्स सगळे. क्या बात. अरे वा. आणखीन कोण आहे त्याच्यामध्ये? म्हटलं मीना कुमारी आहे. त्यानंतर म्हटलं लक्ष्मीकांत प्यारेलाल आहे वगैरे. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत वगैरे होतास का वगैरे. आणि अशा गप्पा रंगल्या. आणि उठताना मला ते एवढेच म्हणाले, पुन्हा तुला सांगतोय ह्याच्यापेक्षा उत्कृष्ट काय लिहित असेल तरच लिहि, अन्यथा तू एकच ही कादंबरी ठेव. आयुष्यभर तुला सोनबाकार म्हणून म्हणतील. ते त्याने मला सोनबाकार म्हणून उल्लेख केला. क्या बात आहे. माझ्या गाडीला शना नवडे असायचे नाही. मी 8-19ची गाडी पकडून डोंबिवलीला झालं. डोंबिवली त्यांचा एक ग्रुप असायचा फर्स्ट क्लास. शना पण बहुतेक डोंबरीच नाही. डोंबिवली आयुष्यभर त्यांचं ते जमीन वगैरे होती त्यांची. जमीनदार होते. तर त्यावेळेला ओली सुकी नावाचं एक सकाळमध्ये ते कॉलम येत होते. पण त्यांना माहित नव्हतं की मी लिहित होते. एक दिवस काय झालं, मी म्हटलं ते सगळे त्यांचे मित्रमंडळी वगैरे असायचे. ते मला ओळखायचे की यांचं नाव राम. एक दिवस त्यांना कादंबरी दिली. अरे तुम्ही लेखक आहात? म्हटलं हो. कुठल्या कॉलेजला? म्हटलं मी महाड कॉलेजला होतो. मग ते म्हणाले मी पी सोसायटीमध्ये होतो. त्यावेळेला आम्हाला अनंत गाणेकर शिकवलं होते. आणि मी म्हणाला सायन्सला होतो. मग त्यांनी पहिल्यांदा त्याच्यावर लिहिलं. गोव्याला माझा एक राणे म्हणून मित्र होता आणि त्याला काही प्रतिमे गोव्याला पाठवून दिलं तर सोनबाईच्या. अच्छा. तर तिथे त्यांच्या लायब्ररीमध्ये
तो आमच्या टुरिझममध्ये टुरिस्ट ऑफिसर रिटायर झाला. तो उत्कृष्ट इंग्रजीवर प्रभुत्व होता आणि मराठीवर पण, आणि कोकणीत पण चांगली भाषा बोलायचा तो. त्यांनी एक प्रत कमल देसाईंना दिली होती. नाचगो गुमा ज्याने दिलं भालचंद्र नाही, अगदी मराठीमधले फार मोठे दिग्दर्शक भालजी पेंढार त्यांची ती पत्नी, नाही त्यांची मुलगी, सॉरी पत्नी नाही, त्यांची मुलगी, आणि रणजित देसाईची दुसरी पत्नी त्या तिथे त्यावेळेला गोव्याला होत्या. आणि त्यांनी ते सोनबा दिलं आमच्या राण्याने. एक दिवस काही 2 वर्षाने मला त्यांचं पत्र आलं की मी मुंबईला गुडघ्यांचं ऑपरेशन करायला येणार. बांदिवडे कोणते डॉक्टर होते दादरला. तर त्यावेळेला काय म्हणाला की मी तुम्हाला पत्राने कळवेल कधी यायचं वगैरे. घरचं तेव्हा लँडलाईन होती माझ्याकडे. 2006 नंतर माझ्याकडे मोबाईल आला असेल. 2003ची गोष्ट का 2001ची आता मला आठवत नाही. आणि त्यांचं आवाज फार छान होता, अगदी तरुणबाईसारखा आवाज. माझ्या मिसेसला फोन केला. मिसेसने लँडलाईनवरनं तो उचलला फोन. कोण बोलते? मी देसाई बोलते. रमाकांत दादा कुठे? ते म्हणे गेलेत लावणीला गावाकडे, पावसाचे दिवस होते. कधी येणार ते? मी म्हणाल 2च दिवस आहे, त्याच्यानंतर मी गोव्याला गेल्यानंतर पुन्हा काय मुंबईत येणार नाही, कारण माझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. घरी आल्यानंतर गावावरून आल्यावर मिसेस म्हणाल्या की हो त्या देसाईने फोन केला. त्या म्हणाले की मला त्यांना बघायचं आहे. मी त्यांना म्हणालो की त्यांचं लग्न झालंय, त्यांना 2 मुले आहेत, आता काय बघणार वगैरे. मला पण आता त्यांनी कमल देसाई सांगितलं तुम्हाला देसाई गोड आवाज म्हटलं असं तो संशय घेऊ म्हटलं ऍड्रेस द्या. मग त्यांनी फोन बांदिवडेकरांच्या घरी फोन पाहिला. तर म्हटलं देसाई नावाच्या मॅडम तुमच्याकडे? हो म्हणाले. आता ते पण म्हणत नाही कमल देसाई नाचगो गोमाजीने पुस्तक लिहिलं ते. तर तुम्ही 8च्या आधी या ना, उद्या जाणार आहे आणि सोनबा वाचलाय आणि त्यांना तुम्हाला भेटायचं. मी मिसेसला म्हणालो मला एक कब्बर दूध वगैरे असेल तर ते. गावावरनं आलो होतो, ते सगळं पोती बिती ठेवले, ते भेटा आंघोळ केले, पळालो. टॅक्सीने गेलो आणि बांदिवडेकर होते डॉक्टर तिथे. मग मला त्यांनी बेडरूममध्ये नेला. तर मला म्हणाले बसा. माझ्या नवऱ्याने 400 पानाच्या कादंबऱ्या लिहिलेल्या. अजून माझी लिंक पेटत नव्हत्या. पण मी त्यांच्या पुस्तकात रडले नाही. तुमच्या पुस्तकात रडले. हा रडवणारा कोण माणूस, म्हणून मी तुम्हाला भेटायला बोललो. तुमच्या मेसेजने काहीतरी मी म्हटलं आई म्हणाल आई माफ करा मला. तिचा गैरसमज झाला असेल. तशी ती गैरसमज करणार नाही म्हटलं, पुरोगामी आहे. पण म्हटलं तिने माझ्या मिसेसने जे वाक्य उद्गारलं होतं ते तिने त्या बाईने सेसला माहित नसेल रणजित देसाईची वाईफ. आणि मी म्हटलं आई मला क्षमा करा. नाही म्हणा तू माझा लेकरू आहेस. त्या बांदिवडेकरांना शालाना सांगितले, नारळ, आणि अशा बसलेलो का उठता पण येत नव्हतं. मी म्हटलं आता नारळ कुठे डोंबले, म्हटलं शाल येऊन जातो नारळ. तर अशी माणसं मला भेटली. अच्छा, तिसरं एक मला तुम्हाला सांगतो आणि मग पुढे आहोत म्हणतो. मधुदंड होते ना, मी परत मुद्दाम तिथे होते. कोकण सम्राट त्यावेळेला, हो कोकण सम्राट, रेल्वे सम्राट. आणि त्यावेळेला त्यांच्या मिसेस आजारी होत्या, ज्या खासदार होत्या, समाजवादी नेते. तर एकदा काय झालं, त्यांचे एक इंगळे नावाचे फी होते. त्यांनी मला फोन केला की सरांनी तुम्हाला बोलवलंय, पण आता तुम्ही घरी येऊ नका, त्यांच्या मिसेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. गेलो तिकडे. गेल्यानंतर बघ म्हणाले, मी रडत होतो आणि तू म्हणत होते माझ्यासाठी रडू नका. तर मी माझ्या बायकोला असं म्हणून मी सोनबासाठी रडतो. हा सोनबाचा लेखक, आणि
त्यांच्या मिसेस ज्या होत्या त्या कॉटवर पडून होत्या, बालनमस्कार. ते त्या अरे तुरे करत होत्या एकमेकांना. हा मधुदान प्रगतीशील लोक अडतुरेच करतात. ते म्हणाले की हा आमचा नवरा तुझ्यासाठी रडत होता, मला असं वाटलं माझ्यासाठी रडतोय वगैरे. ते म्हटलं धन्यवाद म्हणाले, तू चांगली कादंबरी लिही. मी अजून वाचले नाही पण मधूचं झालं वाचून की मी, आणि ते मला म्हणाले मी मठामध्ये लिहितो तुझ्या, आणि मग त्यांच्या मिसेसचं निधन झालं. तर अशी कितीतरी पत्र, आणि एक चौथं नाव मला घ्यायला लागेल. आमच्या पर्सनल डिपार्टमेंटमध्ये रिचर्ड कोडसमध्ये असताना एक सुनील नावाचे ग्रस्त होते. ते नेमके खाटीक समाजातले होते, आणि कोल्हापूरला मुस्लिम माणसं खाटीक कमी, हिंदू जास्त आहेत. पण तो एम ए झालेला होता. एक खाटीक एम ए झालेला, आणि सोनबा त्याच्या ते ठाण्याला राहायचे आमच्या पर्सनल डिपार्टमेंटमध्ये जे स्टुडंट होते त्यांचा भाऊ. तर तो म्हणाले पुस्तक मी घेऊन जाऊ का? हो म्हणाले घेऊन जा. पण हे ग्रस्त कोल्हापूरला आले तर माझ्याकडे आवर्जून पाठवा. आता झालं असं 2010 मध्ये मी गेलो, तर 99 ते 2099ला त्यांनी ते पुस्तक दिले. पण तो म्हणाला की हा 11 वर्ष मी कोल्हापूरला काय गेलो होते का. तर सुनील मला म्हणायला आले तो आमचा जो पुस्तक घेऊन गेला त्याचा पत्ता आहे मग, आणि 2-4 बकरी पावसात त्रासत होता त्या ह्याने. मी म्हणाल रमाकांत, तर लगेच सुरा ठेवून खाली वाकला. म्हणाला एक काम करा, 4 नंतर तुमच्या मी हॉटेलवर येतो आणि तुम्ही जेवायचं नाही, मी छानपैकी मटण कोल्हापुरी तांबड्या रस्त्यावर. आणि 4 वाजता ते आले ग्रस्त. मी म्हणालो वाचतो केव्हा तरी. बकरा कापताना माझ्या डोळ्यातनं कधी अश्रू आले नाही, पण तुझं सोदभाव वाचताना घळाघळा लागलो. असं ज्या वेळेला मला प्रत्यक्ष ऐकायला आलं. पत्र तर जवळजवळ 50 पत्र टाकले. आपण पुस्तकात आहेत. पत्र मी का टाकले त्याचं ते कारण आहे. तर मला प्रत्यक्ष भेटून जी माणसं भेटली मला पत्राने, मी फार काय कोणाच्या जवळ गेलो नाही किंवा त्यांना मी त्यांच्या घरी गेलो नाही. पण मग मला असं वाटलं आपल्या लेखणीत काहीतरी जोर आहे. आणि तो जोर म्हटलं आपल्याला कायमचा ठेवायचा आहे. म्हणून मी आता भीमायर कादंबरी लिहितोय. आगामी कादंबरी आगामी त्याच्या आधी 102 वर्ष जगलेल्या एका वैदूबाईवर लिहिले, ते विलक्षण कादंबरी आहे. आली नाही, मी करतोय ते सगळं. आता भीमायर कादंबरी लिहितो ना दोस्त, 1891ला 14वा रत्न म्हणजे बाबासाहेब जन्माला. त्या बाईला किती वेदना झाल्या असतील. 14 मुलं, आणि त्या भीमाईना मायग्रेट झालेलं आहे, म्हणजे तृष्व असतं ना. 1891ला विवाह झाला आणि 1896ला या बाई जातात. हार्डली 5.5-6 वर्षाचा मला कादंबरीत पिरियड मिळतोय. मी विचार केला ह्या बाईवर मी काय लिहायचं. आणि ती बाई मुरबाडची, बरं का, श्रीमंत घराण्यात. अच्छा, ती एवढी विलक्षण स्वाभिमानी होती की एकदा काहीतरी मुरबाडला त्या गेल्या होत्या भीमाई, आणि त्यांच्या घरात सगळे भावाच्या बायका नातेवाईक, आणि भीमाईच्या घरात गाळ्यात फक्त एक काळा पोत होता. तेवढ्या तुझा नवरा सुभेदार आहे आणि तुझ्या गळ्यात सोन्याचं काय दागिना नाही. भीमाई काय म्हणायला माहितीये, तो स्वभाव बाबासाहेबांकडे आलेला तो सांगतो. आपल्याकडे कोकणात बघा मच्छी वाळत घालतात, बरोबर, बोंबील, सुके, सुकट. ती म्हणाले बोंबील आणि सुकटासारखे ज्या वेळेला दागिने वाळत घाले तेव्हा तुमच्या माहेर येईल. बाबासाहेबांकडे जो स्वाभिमान आलेला आहे असा चेहरा तिचा, तो भीमाईकडनं आलेला आहे. त्या माईवर मी कादंबरी. आता मला काय ह्या 6 वर्षातलं काय टिपायचा हा प्रश्न पडलाय. ती कादंबरी मोठी नाही होणार. नाही. हार्डली मी जरी खेचली
खेचून खेचून म्हणजे चोथा नाही त्यातलं जे काय अर्क समृद्ध अर्क खेचायचा प्रयत्न केला ना तरी हार्डली 125 पानापर्यंत जाईल. सगळं तयार केलंय मी, लिहितोय मी. आता काय झालंय दोस्त, डोक्यात हरवली माणसं मी लिहितोय. म्हणजे बरेच कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये. आणि पुन्हा आम्ही व्यक्तिमत्वाचा शोध कसा लागला जगाला, पर्सनल डेव्हलपमेंट कसं झालंय. 2000 नंतर आपल्याकडे सगळे इन्व्हेस्टर्स आले आणि त्यांनी सगळं अमलगमेशन म्हणण्यापेक्षा टाईप केला काही इंडस्ट्रीज. पण इथले इंडस्ट्रियलिस्ट जे इंडियन लोक आहेत त्यांना त्या इंडस्ट्री कशा चालवण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा अभ्यास हवा आहे. तर ते जापनीज जर्मनचे लोक इथे नाकू शकतात. पहिल्यांदा ज्या वेळेला सुझुकी सुरू झाली, मारुती सुझुकी, तेव्हा त्या लोकांनी एक बघितलं की लंच टाइमला उत्कृष्ट हत्यारं, उत्कृष्ट कॉस्टली स्किल्ड हत्यारं असे फेकून ते जेवायला गेले. सर्व साहित्य आणताय. आता पुन्हा मुद्द्यावर येते सोनबाकडे. तर आपल्याकडे त्याची ठेवण किंवा त्याची काळजी का घेतली जात नाही, तर त्याच्यावर आहे ना मी लिहितोय की बाहेरचे लोक येतात त्यावेळेस अमलगमेशन करतात, जॉईंट व्हेंचर त्याला म्हणतात आमच्या मॅन. ते जॉईंट व्हेंचर करताना आहे ना त्यांना प्रश्न पडतो की ह्यांच्याकडे हॉस्पिटॅलिटी नाही. बरोबर. हाऊ टू बिकम अ गुड सिटीजन नाही, हाऊ टू बिकम अ गुड टीचर पण नाही, हाऊ टू बिकम अ गुड स्टुडंट पण नाही. तर त्याच्यावर मी एक प्रकाश टाकतोय की माणसं येताना काय अभ्यास करत असते, त्यांचं विजन काय, त्याच्यावर मी सध्या काम करतोय. आता मी सोनबाकडे कोण येतोय. दोस्त कसं झालंय, सोनबा हा एक करिश्मा आहे. जसे मोगल आले आणि त्यावेळेला ती मंदिरं बाटवत असतील, आपल्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार, त्या आपल्या लोकांनी प्रार्थना केली असेल. पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये औरंगजेब किंवा जे लोक आले त्या आमच्यात कोणीतरी त्राता जन्माला यावा. तो शिवाजी महाराज जरी जिजामातेच्या पोटी जन्माला आला असेल, पण निसर्गाला मारलेली हाक जनतेने त्याच्यातनं तो निर्माण झालाय. बाबासाहेब असंच झालेलं आहे. पण त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल, एक ह्या एकूण महार चांबड ढोर लोकांना अनवरत अत्याचार केलेले आहेत. गळ्यात मडकं, कमरेला झाडू, आणि मग ते झाडू दिसले की माईकडून हार गेले असले आपण गेले. पण हा सगळं वाचल्यानंतर असं कळतं की ह्या सगळ्या समाजाने आहे ना प्रार्थना केली असेल. म्हणून त्या भीमाईची 13 पोरं गेली, 14 भीमा जाऊ हा करिश्माच असता. अगदी. हा, आणि वर्गाच्या बाहेर हा एक मुलगा जगातला 8वा त्या युनिव्हर्सिटीमध्ये कोलंबिया नाही 200 वर्ष त्या युनिव्हर्सिटीला झाले. त्यावेळेला त्यांनी सर्वे केला आणि जेव्हा 8 लोकांचं निवडले स्टुडंट कोलंबिया. तर बाबासाहेबांना पहिलं का निवड करण्यात आली, तर हा सगळा करिश्मा आहे दोस्त. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की एवढे महामानव देशाच्या आणि विश्वाच्या पाठीवर झाले, पण कदाचितच असा एखादा अनुयायी आपल्या नेत्यासाठी, महामानवासाठी रडला असेल, राहिला असेल, 7 वर्ष गडावर पाणी घेऊन बसला असेल आणि आपला जीवही दिला असेल. तर अशी माणसं इतर महामानवांच्या वाट्याला आली आहेत की नाही, याच्याबद्दलचं एखादं उदाहरण तुम्हाला? चांगला प्रश्न आहे. तुम्हाला मार्टिन लुथर माहिती आहे? हो, अगदीच. दुसरा मार्टिन लुथर, सेकंड मार्टिन लुथर. मार्टिन लुथर हा काळ्या लोकांचा मोठा एक नेता होता. त्याला आईस कुटतात बघा आपल्या लस्सीमध्ये टाकण्यासाठी आईस थैलीत लाकडाने, तसा त्याला मारला. काळ्या लोकांनी हैदोस केला, पण
त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी 2 का 3 दिवस रडले नाहीत. हा इतिहास आहे. नेपोलियन बोनापार्टा च्या जवळ एक त्याचा काय म्हणतो आपण अंगरक्षक होता. त्याचं जॉन नावाचं, तो चित्रपट मी बघितलेला आहे. जेव्हा बोनापार्टा गेला त्यावेळी त्याच्या थडग्यावर तो 11 वर्ष छत्री घेऊन उभा होता. पण ह्याच्यामध्ये कसं आहे दोस्ता, की बोनापार्टाने त्याला काहीतरी जमीन जुमला दिला असेल किंवा त्यांच्या मुलाचं शिक्षण केलं असेल, तर त्याची काहीतरी आर्थिक तरतूद करून ठेवली असेल, अगदी म्हणून तो जागला. पण इथे सोनबाच्या पाठीवर हातही पडला नाही बाबासाहेबांचा. खरे खरे म्हणजे तो शेवटी म्हणतोच सोनबा की बाबा सगळ्यात आधी आम्ही आणेन, पण तुम्ही त्या नदीतलं पाणी प्यायला तरी या ना. बरोबर आहे. तो काव्यात म्हणतोय हा, तसा उल्लेख केलाय पुस्तकात. सगळ्या नदीचं पाणी मी एकत्र आणेन कुठून, पण ते तुम्ही प्या नका पिऊ, पण माठातलं पाणी तरी प्या. हा निस्वार्थी निष्ठावंत. मी तुम्हाला सांगतो, दलित चळवळीमध्ये एवढा निष्ठावंत माणूस नाही बघितला, अजिबात नाही बघितला. अगदी बाबासाहेबांनी 36 मुलं त्यावेळेला परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवले. ते पण मुलगा आला नाही, फक्त बॅरिस्टर खोब्रागडे आले. तो माणूस आयुष्यभर निष्ठावंत. म्हणजे त्यांचा जर नंबर लावायचा झाला ना, तर सोनबाच्या नंतर मी लावेल. ते शेवटपर्यंत आहे ना अविवाहित राहिले. अविवाहित राहिले आणि मी त्यांच्यावर दुःखात हरवलेलं. पण सोनबा मला जो भावलेला आहे तो निष्ठावंत, निरक्षर, अशिक्षित माणूस एवढा बाबासाहेबांच्या एकूण चळवळीविषयी त्याला असलेले एक आस्था म्हणा किंवा प्रेम म्हणा, असं कुठे मला जगात दिसलेलं नाही. अगदी. आणि म्हणून हे सगळं मी करत असताना मी त्या कादंबरीमध्ये फापड पसारा नाही ठेवला. 135 पानामध्ये ती मला अनेक गोष्टी करता आल्या, शिव्या देता आल्या. मी तुम्हाला सांगतो, अक्षरशः तरल ती कादंबरी लिहिली. इव्हन त्यांचा हनीमून जो होतो सोनबाचा आणि सखूबाईचा, त्याला आम्ही रानगावा म्हणतो. आमच्या गावाकडे एखाद्या कपलचं लग्न झालं की मोकळ्या रानामध्ये त्यांना बोलण्यासाठी पाहिजे. मी तो बघितलेला आहे प्रसंग. तर मी ते तरल लिहिलेलं आहे कादंबरी. संस्कृती. हा, मी त्याला कुठेही म्हणजे सोनबाच्या तोंडून पण शिव्या नाही दिलेत मी फार. म्हणजे सखूबाई तुम्ही ऐकतोय की बाबासाहेबांना त्यांनी हाकलून पण लावलं होतं, माफ करा, पण म्हटलं महामानवाचा अपमान कसा काय मी लिहू, मला लोक डोळ्यानं मारते. तर मी संयम ठेवून सगळं ती कादंबरी लिहिली आहे. आणि मला समजा आता कोणी म्हणाल की एवढे पैसे घे आणि सोनबाली मला लिहिता येणार, ज्या पोटतिडकीने, ज्या हासाने, ज्याला काय आपण म्हणतो आमच्याकडे विल पॉवर म्हणतात, इच्छाशक्ती, ते असं सगळं दोस्त ते माझ्या वाट्याला आलेलं आहे. म्हणून मी निसर्गाला आहे ना मला याच्यामध्ये एक आनंद वाटतो की वंदन करतो. सोनबामध्ये विशेष काही असेल ना, कादंबरी उघडली तर त्याची अर्पण पत्रिका आहे. त्या अर्पण पत्रिका इतकी, म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक गोष्ट काय आहे दोस्त, सांगतो तुला. माझे एक मित्र आहेत, ते नागपूरमधले पहिले ऑटोमोबाईल इंजिनियर. तर मला इवन तुम्ही मॉरिशस संवादची आपण पत्रिका बघितलीच ना, तर ती देखील डोळ्यात पाणी आणते. खरे. म्हटलं तर ते मला, मी ज्यावेळेस ते लिहित होतो ते ठाण्याला राहतो. आता ते त्यांच्या मुलाकडे अमेरिकेला असतात, मनोहर शेंडे. मला थोडंसं विस्मरण होतं पण आठवतं लगेच. आता 12 खंड जिल्हे ना, ते खैरमोडे मध्ये उल्लेख जो केला, तिने सांगितलं मी जबाबदारी घेते,
सोनबा हे सत्य घडलेले घटना आहे. आणि त्यावेळेला ती म्हणाली ती रणखव तुम्ही मला केलेलं आहे जोसोबतचं. एनिवे आता तिकडे आपण वळायचं नाही. तर शेंडे एकदा माझ्या घरी आले. त्यांना माहिती आहे तुम्ही असं असं कर. आणि ती 10 ओळीने काळीच फोडणारे म्हणाले आपण पत्रिका आहे. रमाकांत आहे आय सॅल्यूट यू. तिथेच थांबलो. अगदी अगदी नाही खरंच काळीच फोडणारे. मी अर्पण पत्रिका वाचली ना तर एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल. मी इथे थांबतो की केतकी प्रकाशनाला ही ऐतिहासिक अशी कादंबरी 1999 पासूनची आणि आता त्याची 5वी आवृत्ती केतकी प्रकाशनाला छापण्यास मिळाली, प्रकाशित करण्यास मिळाली. त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. आणि आम्हाला आनंदी आहे, आम्हाला आनंद वाटतो. केतकी प्रकाशनाची सुरुवात सोनबा कादंबरीच्या प्रकाशनाने सुरुवात झाली. आणि दर्शको, आज आपले पाहुणे रमाकांत जाधव यांनी आपल्याला त्यांचं अमूल्य वेळ दिलं. सोनबासारखी मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरणारी ही जी कादंबरी आहे ती आजही 5व्या आवृत्तीमध्ये जनमानसात जाते आणि खऱ्या अर्थाने एका महामानवाच्या आणि त्याच्या अनुयायाचं असलेलं प्रेम, त्याबद्दलचा संघर्ष, त्याबद्दलची तपश्चर्या आणि ती मोजलेली किंमत एका अनुयायाने एका महामानवासाठी ती कादंबरी प्रस्तुत करते, व्यथित करते. रमाकांत जाधव यांच्यासोबत संबंध आंबेडकरी चळवळीने आणि इथल्या प्रत्येक माणसाने एकदा ही कादंबरी जगलीच पाहिजे, जसं आमच्या लेखकाने जगलेली आहे. आम्हीही जगतोय. केतकी प्रकाशन आपले मनापासून आभार मानतो. त्याच्या आधी एक वाक्य मी म्हणतो. नक्कीच. हे सगळं श्रेय ह्या माझ्या मित्राला नाही, असं काही नाही. एक मिनिट. त्याचं कारण असं वास्तव ते वास्तव आहे. वास्तव आहे. माझ्याकडे मध्ये थोडंसं एक आर्थिक प्रॉब्लेम झाले, त्यामुळे ती कादंबरी मी काढली नाही. आणि दोस्त मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एक समारंभ होता आणि त्यावेळेला मी दोस्त तुझ्याशी बोललो. त्याचं ते श्रेय तुला का देतोय की तुमच्या जाधव साहेबांना पण ते काळा संपादक आमचे चंद्रकांत जाधव. त्याचं कारण असं की मी ती कादंबरी ह्या वर्षभरात काढणार होतो आणि तुझ्या आणि माझे एक वैयक्तिक नात्याचे सूर जमले. त्याला आम्ही बॉडी लँग्वेज म्हणतो, देहबोली. आणि त्या देहबोलीतनं मला असं जाणवलं की तू हे करशील. आणि ह्या 5व्या आवृत्तीचं मला खऱ्या अर्थाने श्रेय ह्या माझ्या मित्राला द्यायचं. असं काही नाही. तर सोनबा ही कादंबरी आपण नक्कीच विकत घ्या, कादंबरी वाचा आणि असेच अनेक पत्र आमच्या लेखकांना पोचवा. आमचे लेखक आपल्याशी संवाद साधतील. येणाऱ्या काळामध्ये सोनबा ही कादंबरी 5व्या नाही तर 50व्या आवृत्तीपर्यंत पोहोचो ही आमची आशा आहे, अपेक्षा आहे, इच्छा आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि मी आमचे लेखक यांना देखील सांगेन की तुम्ही आजची ही आपली मुलाखत सहमाणसांपर्यंत पोचवा. जनमत हा खऱ्या अर्थाने विचार आणि संस्कृतीचा मंच आहे आणि तो आपल्यासाठी येणाऱ्या काळात वेगवेगळे व्हिडिओज आणि माहितीपर व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येत राहणार आहे. धन्यवाद.